डॉक्टर पिंपल्स तर गेले, पण हे काळे डाग अजूनही फेसवर परमनंट भाडेकरू असल्यासारखे राहतात. हे लिटरली प्रत्येक दुसऱ्या मुलाचं किंवा मुलीचं दुःख आहे. आणि सगळ्यात मोठी चूक माहिती आहे, लोक वेगवेगळ्या प्रकारचे फेस वॉश, लिंबू वापरणे किंवा टूथपेस्ट वापरणे असं सगळं काही वापरून येतात आणि मग म्हणतात की डागच जात नाही. कारण ते साधे डाग नसतात, त्यांना म्हणतात पोस्ट ॲक्ने मार्क्स. काय होतं, स्किनला पिंपल्स झाल्यावर इन्फ्लॅमेशन होतं. त्यामुळे स्किन त्याला रिस्पॉन्स म्हणून जास्तीत जास्त मेलॅनिन तयार करतात. त्यामुळे पोस्ट ॲक्ने मार्क्स तयार होतात आणि असे मार्क्स महिनोन-महिने आपल्या चेहऱ्यावर राहतात. म्हणून आपण काय करायला पाहिजे, तर रोजच्या रोज सनस्क्रीन वापरायला पाहिजे. म्हणजे असलेले डाग अजून जास्त डार्क होणार नाहीत. आणि रात्रीच्या वेळी नियासिनामाइड, अझेलिक ॲसिड किंवा रेटिनॉल यासारखे इन्ग्रेडियंट असणारे क्रीम वापरणे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नवीन पिंपल्स येणं पण थांबवायला पाहिजे. नाहीतर असलेले डाग जात असताना अजून नवीन नवीन डाग सुद्धा येत राहतील. आणि कृपा करून एका आठवड्यामध्ये कोरियन ग्लास स्किन अशा काही रील्स बघून प्रॉडक्ट्स लगेच बदलू नका. स्किन हिलिंग म्हणजे मॅगी नाहीये, त्याला थोडाफार पेशन्स लागतो. आणि म्हणूनच प्रॉपर ट्रीटमेंट घेतलं तर मार्क्स नक्कीच फेड होतील.